नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनीचं हे बोलणं जीवाच्या जिवारी लागतं। जीवा म्हणू लागतो, नाही आता तुला समजावण्यात काहीच अर्थ नाही। नंदिनी, आज तू मला सिद्ध करून दाखवलेस की या शहाण्यांच्या जगामध्ये वेड्या प्रेमाला जागा नाही। चालेल, काहीच हरकत नाही, मी तुला काहीच बोलणार नाही, मी येतो, सॉरी मी जातो असं म्हणत जीवा आपले कपडे गुंडाळायला सुरुवात करतो। आता गुड्डू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, नंदिनी ही आवाज देऊ लागते, परंतु जीवा आता काही ऐकून न घेता आपल्या रिक्षामध्ये आपले कपडे आपलं सामान भरू लागतो। इकडे मात्र नंदिनीच्या वडिलांना या सगळ्याचा आनंद झालेला असतो। शारदाताईंना खूप वाईट वाटतं। जीवा आता रिक्षामध्ये असणारे नंदिनी आणि त्याचे सर्व फोटो काढून फेकून द्यायला सुरुवात करतो। रिक्षाला केलेलं डेकोरेशन सगळं काही तो काढून टाकत असतो आणि हे करत असताना नंदिनीच्या समोर जीवाचं पहिल्यांदा रिक्षा घेऊन येणं हे समोर असतं। जीवाने पहिल्यांदाच रिक्षा घेऊन नंदिनीच्या समोर येत नंदिनीला जिंकण्याचा, तिचं मन जिंकण्याचा, तिचं प्रेम जिंकण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु 21 दिवसानंतर जीवा हरलेला असतो आणि म्हणूनच जीवाने आता पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। आता जीवा रिक्षात बसतो, त्यावेळी रिक्षाच्या समोरच्या काचावर लिहिलेलं जीवा आणि नंदिनी हे हार्टशेपमधले शब्द जीवाला दिसू लागतात आणि त्यासमोरच उभी असते ती नंदिनी। आता जीवाला त्याचवेळी समोर आपलंही मन दिसतं आणि शेवटी जीवा रिक्षातून खाली उतरतो आणि ती दोन्ही नावं आणि तो हार्ट शेप पुसून टाकतो। जीवा पुन्हा एकदा रिक्षात बसतो, नंदिनीकडे पाहतो, परंतु नंदिनीने अजूनही आपल्याला माफ केलं नाही। 21 दिवसात इतके प्रयत्न करून आपल्या कुटुंबाला सोडून आपण जिच्यासाठी इथे आलो तिलाच तर आपली किंमत नसेल तर इथे थांबण्यात तरी काय अर्थ। आणि म्हणूनच नंदिनीच्या समोरच जीवा आपली रिक्षा घेतो आणि नंदिनीला काही न बोलता तिथून निघून जातो। आता जीवा तिथून निघून जातो, परंतु इथे मात्र नंदिनी खूप रडत असते, ती खाली कोसळते, तिला हे सगळं काही सहन होत नसतं। नंदिनीच्या वडिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो। शेवटी 21 दिवसानंतर जीवा घरी गेला आणि शेवटी त्यांचा विजय झाला असंच त्यांना वाटत असतं। परंतु शारदाताई आता नंदिनीला सावरतात, तिच्या खांद्यावर हात ठेवतात, तिला आधार देतात। आता नंदिनी नकळतच आपल्या आईला मिठी मारते, त्यांना बिलगते आणि खूप रडू लागते। या सगळ्यात नंदिनीला खूप त्रास होत असतो। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण नाश्त्यासाठी एकत्र बसलेले असतात। विक्रम यांना तर नाश्ता करायची खूप घाई झालेली असते। विक्रम म्हणू लागतात, पोह्यांवर खवलेलं खोबरं घातलं ना तर त्याची चव अप्रतिम असते। तर मानिनीताई म्हणतात, हो हो अहो तुम्हाला किती घाई लागली आहे, जरा थांबा असं म्हणत आता मानिनीताई सर्वांना नाश्ता देत असतात। परंतु पार्थ आपल्या घड्याळात पाहतो, परंतु अजूनपर्यंत काव्या काही नाश्ता करायला आलेली नसते। हे सगळं काही विक्रमच्या लक्षात येतं। विक्रम म्हणू लागतात, मानिनी बघतेस ना तू, तर इकडे रम्या पार्थच्या समोर पोह्यांची प्लेट ठेवते, परंतु पार्थचा काही लक्ष नसतो। आता विक्रम त्याला भानावर आणत म्हणतात, पार्थ काय झालंय, तुझी मान दुखते का बाळा? नाही म्हणजे असा वळून वळून मागे बघतोयस ना म्हणून विचारलं। तर पार्थ म्हणतो, नाही बाबा असं काही नाहीये, काल रात्री उशिरापर्यंत काव्या त्यांचा अभ्यास करत होत्या आणि म्हणूनच अजूनपर्यंत उठल्या असतील की नाही तेही माहीत नाही, आणि जर उठल्या नसतील तर त्यांचा ब्रेकफास्ट राहून जाईल ना। तर आता विक्रम म्हणतात, बघ बघ मानिनी, तुला काय वाटतं ग, देशमुखांच्या मुलांना कोणालाच त्यांच्या बायकोची किंमत नाहीये आणि काळजी नाहीये का? बघ माझ्या मुलाकडून शिक, त्याला त्याच्या बायकोची किती काळजी वाटत आहे। तर मानिनीताई म्हणतात, मग काय झालं, काळजी तर असायलाच हवी। इकडे मात्र रम्याला पार्थचा खूप राग आलेला असतो। रम्या आणि वसुआत्या पार्थकडे रागाने पाहतात, परंतु पार्थ मात्र काव्याची वाट पाहत असतो। सतत मागे वळून तो जिन्यावर पाहत असतो की कधी एकदा काव्या ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली येते। आता त्याचवेळी काव्या येत असते। काव्या येत असताना पाहून पार्थ मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो। आता दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। काव्या केस पुसतच खाली आलेली असते। काव्य पाहते तर पार्थ तिच्याकडे पाहत असतो। आता दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात आणि हे ज्यावेळी रम्या पाहते त्यावेळी रम्याला खूप राग आलेला असतो, परंतु रम्या वसुआत्यांकडे पाहतच त्यांच्याकडे दुर्लक्ष करते। तर त्यानंतर आता काव्य भानावर येते आणि पुढे येते।
आता डायनिंग टेबलजवळ येत काव्या, विक्रम आणि मानिनीताई या दोघांनाही गुड मॉर्निंग बोलते. परंतु काव्याची जागा रम्याने घेतलेली आहे हे विक्रम यांच्या लक्षात आलेलं असतं. विक्रम आता रम्याला म्हणतात, रम्या अगं आज तू इथे का बसली आहेस? म्हणजे तू तिथे बसतेस ना, तिथे तुझी जागा आहे. अगं बघ ना, तू तिथे नाही आहेस तर वसूला किती बेचैन वाटतंय. वसूताईला खूप वाईट वाटतंय गं. अगं तिला एकटीला सोडून तू इथे बसणं योग्य वाटत नाही. रम्या तू एक काम करशील का? तू वसुताईच्या बाजूला जाऊन बसशील का? असं म्हणत शेवटी विक्रम यांनी काव्याची जागा रिकामी करून दिलेली असते. वसू आत्या म्हणतात, हो हो ये ना रम्या. असं म्हणत वसू आत्याही रम्याला आपल्या बाजूला बोलावून घेतात. तर इकडे काव्याला पार्थच्या बाजूला तिची हक्काची जागा मिळालेली असते. ती विक्रम यांनीच म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांनीच मिळवून दिलेली असते. तर आता काव्या पटकन तिचे केस मागे करते. त्यावेळी केसांचं पाणी आणि केस पार्थच्या गालांवर स्पर्श होऊन जातात. त्यावेळी पार्थ मात्र काव्याकडे पाहतच राहतो. तर काव्याच्या लक्षात येतं, काव्या लगेच सॉरी बोलते. तर त्यानंतर विक्रम आणि मानिनीताई दोघंही त्या दोघांकडे पाहत असतात. नकळतपणे का होईना परंतु पार्थ हळूहळू काव्याच्या प्रेमामध्ये हरवून जात असतो. हळूहळू तो काव्याच्या प्रेमाचा स्वीकार करत असतो. हे विक्रम आणि मानिनीताई या दोघांच्याही लक्षात येत असतं. तर त्याचवेळी पार्थला फोन येतो. पार्थ म्हणतो, हॅलो बरं काय? असं म्हणत पार्थ फोन ठेवतो. तर पार्थ आनंदाची बातमी देत सर्वांनाच म्हणतो की जीवा खाली आला आहे. वॉचमॅन दादांचा फोन आला होता. मानिनीताई म्हणतात, अरे बापरे, जीवा आला सुद्धा, मी औक्षणाची तयारीही केली नाहीये. काव्या म्हणते, आई. असं म्हणत काव्या आता स्वतःच औक्षणाचं ताट तयार करण्यासाठी जाते. तर इकडे विक्रम यांना त्यांच्या मुलाला पाहायची घाई झालेली असते. विक्रम म्हणू लागतात, मुला सुना येती घरा तोची दिवाळी दसरा. असं म्हणत सर्वच जण जीवासाठी धावत पळत दरवाजाजवळ जातात. इकडे मात्र रम्या आणि वसुआत्यांना धक्काच बसतो. रम्या वसुआत्यांना म्हणू लागते, आई अगं काय आहे? तर दुसरीकडे जीवा आलेला असतो. जीवा येताच मानिनीताई त्याच्या गालावरून मायेनेच हात फिरवतात आणि विचारतात, जीवा बाळा तू कसा आहेस? परंतु जीवा मात्र काहीच बोलत नाही. जीवा शांत असतो आणि जीवा एकटाच आपली बॅग घेऊन घरी आलेला असतो. आणि हे पाहताच विक्रम जीवाला विचारतात, अरे नंदिनी कुठे आहे? नंदिनी येणार होती ना तुझ्यासोबत? तर इकडे वसू आत्या आणि रम्या यांनाही काही कळत नसतं. रम्या म्हणू लागते, नंदिनी कुठे आहे? तर वसू आत्या म्हणतात, काय माहीत आली की नाही. तर आता काव्याची नजरही नंदिनीला शोधत असते. परंतु नंदिनी कुठेच दिसत नसते आणि जीवा मात्र शांत उभा असतो. आणि हे पाहून वसू आत्या रम्याला म्हणतात, काय फालतू नाटकं लावली आहे त्याने? म्हणजे असं दाखवून देतोय की नंदिनी याच्यासोबत आलीच नाहीये. आणि असं भासून अचानकच नंदिनी मागून त्याच्या बाजूला येऊन उभी राहील. काय फालतूपणा चाललाय ना, मला तर काही कळतच नाही. आता विक्रम आणि मानिनीताई यांना जीवाची काळजी वाटत असते. जीवाचं असं शांत राहणं त्यांना काहीच कळत नसतं. ते दोघेही जीवाला आवाज देतात परंतु जीवा मात्र शांतच उभा असतो. तर पार्थ म्हणतो, जीवा अरे आई बाबा तुला काहीतरी विचारतायत, नंदिनी कुठे आहे? तर पार्थ असा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचं उत्तर देत जीवा म्हणतो की कोण नंदिनी? आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात. जीवा असं का बोलत आहे कोणाला काहीच कळत नाही. आता जीवा कोणाशी काही न बोलता आपली बॅग घेतो आणि घरात येतो. मानिनीताईंना तर जीवाची काळजी वाटत असते. आता पार्थ जीवाला म्हणतो, जीवा अरे काय झालंय? तर जीवा पार्थलाच म्हणतो, भाऊच आहेस तू सुद्धा तसाच. असं म्हणत जीवा थोडा चिडलेला असतो. तर विक्रम आता जीवाला शांत करतात आणि म्हणतात, जीवा अरे काय झालंय? तू एवढा का चिडतोयस? तर पार्थ म्हणतो, जीवा अरे तू नंदिनीला आणायला गेला होतास ना, तू नंदिनीला का घेऊन आला नाहीयेस? अरे 21 दिवस तू नंदिनीसाठी घर सोडून गेला होतास ना, नंदिनीला मनवायला गेला होतास ना? तर जीवा म्हणू लागतो की हो गेलो होतो ना, नंदिनीला पुन्हा एकदा घरी आणण्याचं स्वप्न उराशी बाळगून गेलो होतो. काळीच कापून हातावर घेऊन गेलो, गुडघे टेकवलेत, मान झुकवली, नाक रगडलं, कपडे उतरवावे तसा इगो सुद्धा उतरवला, तो सुद्धा तिच्या पायाशी ठेवला. परंतु तुमच्या मनातील रागाला इतकी धार आहे की समोरच्याची हार व्हायलाच हवी. तुम्ही लोक समोरच्या व्यक्तीवर इतके वार करता, नकळतपणे किती वार झाले आहेत हे तुमच्याही लक्षात येत नाहीत. असं म्हणत जीवा खूप चिडलेला असतो. जीवा पार्थला म्हणतो, पण आम्ही घेतलेले एफर्ट्स तुमच्यापर्यंत का पोचत नाहीत? का तुमच्या लक्षात येत नाहीत? आम्ही केलेली एक चूक तुम्हाला दिसते आणि तीच चूक तुमच्या डोळ्यासमोर असते. परंतु त्यानंतर आम्ही 99% केलेले एफर्ट्स, घेतलेली मेहनत कुठे जाते ते तुम्हाला दिसत नाही, ती तुमच्या डोळ्यासमोर नसते. बोल ना दादा, आता काहीतरी बोल. परंतु पार्थ मात्र काहीच बोलत नाही. काव्या पार्थकडे पाहते तर इकडे मानिनीताई जीवाला शांत करतात आणि म्हणतात, जीवा बाळा शांत हो आणि बस बरं. असं म्हणत ते शांत करत जीवाला बसवतात. आणि हे सगळं काही इकडे वसू आत्या आणि रम्या पाहत असतात.
मानिनीताई जीवाला शांत करतात आणि म्हणतात, जीवा शांत हो आणि नक्की काय झालंय हे मला सांगशील का? आणि मला सांग, नंदिनी कशी आहे? तर जीवा म्हणतो, मस्त, एकदम मस्त आहे, काहीच काळजी करायचं कारण नाही. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनी ठीक आहे, काळजी करायचं कारण नाही, मग ती कुठे आहे? तू तिला का घेऊन आला नाहीयेस? नंदिनी तुझ्यासोबत का आली नाही? अरे तू काय बोलतोयस, मला काहीच कळत नाहीये. तर जीवा म्हणतो, माझ्यासोबत का येईल ती? तिची तत्व, तिचे नियम तिच्यासोबत आहेत, त्यामुळे तिला माझी गरज नाही. 21 दिवसानंतर ही गोष्ट मात्र सिद्ध झाली आहे. आम्ही तुमच्या प्रार्थनेत असतो, मनात असतो, काळजीत असतो, परंतु तुमच्या होकारात मात्र नसतो. असं म्हणत आता जीवा पार्थकडे पाहतो. पार्थ मात्र शांत खालीमान घालून उभा असतो, कारण या सगळ्यामध्ये त्याने पार्थलाही जबाबदार धरलेलं असतं. तर जीवा पुढे पार्थला म्हणतो, आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल, परंतु आम्हाला माफ करण्यासाठी तुमचं प्रेम 4 पावलं पुढे नाही येणार. असं म्हणत शेवटी जीवा पार्थसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, असलं प्रेम तुमचं तुम्हालाच लखलाभ. आणि जीवा रागानेच त्याच्या रूममध्ये निघून जातो. आता हे जीवाचं बोलणं पार्थच्या जिवारी लागतं. पार्थला जीवाचीही काळजी वाटत असते, परंतु जीवाच्या बोलण्यातही काहीतरी खरेपणा आहे हे पार्थलाही कळत असतं. आता जीवा ज्यावेळी आपल्या रूमच्या दिशेने येतो, आपल्या रूमकडे येतो, त्यावेळी त्याला शेवटी नंदिनीची आठवणी सतावत असतात. जीवाला आपल्या नंदिनीसोबतचं या रूममध्ये असणं आठवू लागतं. तर दुसरीकडे नंदिनीसुद्धा बेचैन झालेली असते. नंदिनी बाल्कनीत येते आणि तिची नजर आता जीवाला शोधू लागते, परंतु बाल्कनीतून नंदिनी गार्डनमध्ये पाहते तर जीवा कुठेच नसतो. तिची नजर इकडे तिकडे जीवाला शोधत असताना सुद्धा जीवा मात्र तिथे कुठेच नसतो. नंदिनीला खूप वाईट वाटतं. नंदिनी आता पुन्हा एकदा गार्डनकडे पाहते, त्यावेळी नंदिनीला जीवाचं ते सॉरी बोलणं आठवू लागतं आणि शेवटी नंदिनीचेही डोळे पाणावतात. आपले जीवाने आपल्यासाठी केलेली मेहनत, त्याने घेतलेले एफर्ट्स, हे सगळे काही नंदिनीला आठवत असतं. तिचंही मन कुठेतरी जीवामध्ये हरवून गेलेलं असतं. तर दुसरीकडे एक एक पाऊल पुढे टाकत आता जीवा त्याच्या रूममध्ये येत असतो. त्यावेळी ज्यावेळी जीवा बेड पाहतो, आपली रूम एका नजरेने अजमावून घेत असतो, त्यावेळी जीवाला प्रत्येक क्षणाला नंदिनीची आठवण येत असते. तिथे ठेवलेला नंदिनीचा फोटो तिच्या प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव करून देत असतो. पुन्हा एकदा आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. आणि इकडे मात्र नंदिनी खूप रडत असते. नंदिनी नकळतच तिचा हात पाहते, तर त्यावर लिहिलेलं जीवांदिनी हा शब्द तिच्या हृदयाला भिडतो. जीवाने सांगितलेले ते शब्द तिला आठवतात की तुझा जर विश्वास बसत नसेल तर तू तुझ्या हातावर बघ. त्यावेळी नंदिनीने पाहिलेलं असतं की तिने स्वतःच्या हस्ताक्षरातच जीवांदिनी हा शब्द तिच्या हातावर कोरलेला असतो. आणि हे सगळं काही ज्यावेळी नंदिनीला आठवतं, त्यावेळी तिचे अश्रू अनावर होतात. तर दुसरीकडे बेडवर असणारा रोल, तर आरशावर असणारी स्माइली, या सगळ्यातच जीवाला कुठेतरी नंदिनी आठवत असते. सतत नंदिनीचा भास होत असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जीवा कुठेतरी नंदिनीला शोधत असतो. आपल्याला हसवण्यासाठी नंदिनीने आरशावर काढलेली ती स्माइली जीवाला आठवू लागते आणि जीवा नंदिनीच्या आठवणीमध्ये हरवून गेलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी आपलं घड्याळ पाहते, तर त्यातही तिला जीवाचा भास होत असतो. जीवाला आपली आठवण येत असेल ना, तर दुसरीकडे नंदिनीलाही आपली आठवण येत असेल ना, असं म्हणत जीवाही त्याच्या हातातील घड्याळ पाहतो. दोघंही आपापली घड्याळ पाहतात, त्यावेळी दोघांचेही अश्रू अनावर होतात. दोघांचीही नजर आपलं प्रेम शोधत असतात. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, नंदिनीने गैरसमज करून घ्यायला नको होता, तिने जीवाला समजून घ्यायला हवं होतं. तर काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, का गैरसमज फक्त नंदिनीताईनेच करून घेतला आहे का? आता मात्र पार्थ शांत होतो, कारण आपण सुद्धा काव्याच्या बाबतीत गैरसमज करून घेतला आहे हे पार्थलाही माहीत असतं. तर पार्थ विषय बदलत काव्याला म्हणतो, आपण नंदिनीला फोन करूयात. तर काव्या म्हणते, करा ना, काहीच हरकत नाही. तर पार्थ म्हणतो, आपण दोघांनी करूया, आपण दोघांनी एकत्र मिळून नंदिनीला फोन करूयात. तर काव्या म्हणते, का? आपण दोघं एकत्र असलो की काहीतरी मॅजिक होतं, यावर तुमचा विश्वास बसलाय का? तर पार्थ काव्याच्या प्रश्नाचं उत्तर न देत काव्याला म्हणतो, चला आपण नंदिनीला फोन करूयात. असं म्हणत आता पार्थ त्याच्या रूममध्ये मोबाईल घेण्यासाठी येतो, नंदिनीला फोन करण्यासाठी येतो आणि काव्याही त्याच्या मागून येते. पार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो, परंतु आपल्या रूममध्ये पाऊल टाकण्यापासून काव्या मात्र तिथेच थांबते. तिचा पाय तिथेच अडखळतो. आता पार्थ मागे वळून पाहतो, तर काव्या दरवाजावरच उभी असते. पार्थ म्हणतो, या ना आत, परंतु काव्या मात्र पाऊल काही आतमध्ये टाकत नाही. तर पार्थ काव्याकडे पाहत असतो, तर काव्याला तिने पार्थला दिलेला शब्द आठवतो.
काव्या पार्थला म्हणालेली असते, हवं तर मी आपल्या रूममध्ये नाही येणार, मी गेस्ट रूममध्ये राहीन, परंतु मी या घरात राहणार आहे. आणि म्हणूनच काव्या आता पार्थ आणि तिच्या रूममध्ये पाऊल टाकत नसते. तिला तो शब्द आठवत असतो आणि म्हणूनच ती काही रूममध्ये पाऊल टाकत नसते. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या पार्थकडे. तर दुसरीकडे जीवा त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि बेडवर बसता क्षणी नंदिनीने आरशावर काढलेली त्याला स्माइली दिसते आणि त्या स्माइलीकडे पाहताच त्याला नंदिनीच्या वडिलांचं बोलणं आठवतं. नंदिनीच्या वडिलांनी जीवावर आरोप केलेले असतात, 21 दिवसाचं व्रत जिंकण्यासाठी तू तिला दारू पाजलीस, तिच्याकडून प्रेम वदवून घेण्याचा प्रयत्न केलास, स्वतःचा अहंकार सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं प्रेम जिंकण्यासाठी तू नंदिनीला दारू पाजलीस, तू एवढ्या खालच्या थराला गेलास, असं म्हणत त्यांनी जीवावर आरोप केलेले असतात. आता जीवाचा राग अनावर होतो आणि त्याच्या समोर असणारं टेबल त्याच्यावर तो जोरात लाथ मारतो आणि त्यावेळी ते टेबलच्या वेळी ड्रेसिंग टेबलला जाऊन धडकतं. तर तिथे असणारं त्या बॅगचं चाक आता जीवासमोर येतं. जीवा ते चाक हातात घेतो त्यावेळी त्याला आठवतं की हे तर फार्म हाऊसवर मिळालेलं चाक आहे. ज्यावेळी फार्म हाऊसवर जीवाने पाहिलेलं असतं तर जीवा म्हणालेला असतो, कदाचित मांजरीमुळे घरंगळत खाली आलं असावं. जीवा त्या गोष्टीचा विचार करत असतो, परंतु त्याचवेळी जीवाला गुड्डूचा फोन आलेला असतो. जीवा पाहतो तर गुड्डूचा फोन आहे आणि म्हणूनच जीवा आपल्या हातात असणारं ते चाक ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि आता गुड्डूचा फोन उचलत म्हणतो, हा गुड्डू बोल ना. तर गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तुम्ही तुमच्या गुड्डूला सोडून गेलात आणि जाताना बायसुद्धा नाही म्हणालात. तर जीवा म्हणू लागतो, सॉरी गुड्डू, निघताना तुला बायही करता आलं नाही, कारण त्यावेळी मी माझ्याच विचारात होतो. जे काही घडलं ते मला खरंच सहन होत नव्हतं आणि म्हणूनच मी तुला बाय करायचं विसरूनच गेलो. तर गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तुम्ही मला बाय केलं नाही याचं मला वाईट वाटत नाही, पण तुम्ही नंदिनी भाऊला सोडून गेलात याचं मला वाईट वाटत आहे. तुम्ही एवढे प्रयत्न केलेत तुमचं प्रेम मिळवण्यासाठी, पण जाताना तुमचं प्रेम तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकलं नाही याचं मला वाईट वाटतंय. पण जीवा भैया तुम्ही परत या ना, मी तुमच्यासाठी टेंट बांधेन. तर आता जीवा म्हणू लागतो, तू माझ्यासाठी टेंट काय महालही बांधशील, परंतु तिथे असणाऱ्या मुलीला माझ्या प्रेमाची कदरच नाहीये किंवा तिचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी तिथे येऊन काय करणार. तीच नेहमी म्हणते ना, जीवनात आपल्या नात्यात प्रेम कमी असलं तरी चालेल, परंतु विश्वास असायला हवा आणि तोच जर तिचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी तिथे येण्यात काहीच अर्थ नाहीये. तर दुसरीकडे आता पार्थने नंदिनीला फोन केलेला असतो. पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी खरंच तुझा जीवावर विश्वास नाहीये का. आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाहीत. पार्थ आणि काव्या नंदिनीच्या उत्तराची वाट पाहत असतात, परंतु नंदिनी विषय बदलतच पार्थला म्हणू लागते, जीवा घरी व्यवस्थित पोचले आहेत ना, ते घरी आलेत का. परंतु त्याचवेळी काव्या मात्र नंदिनीवर चिडते आणि म्हणू लागते, तुला काय फरक पडतो जीवा घरी आला किंवा नाही आला. तर त्याचवेळी नंदिनी म्हणू लागते, काव्या प्लीज तू असं काहीही बोलू नकोस. तर काव्या म्हणू लागते, मी काहीच बोलत नाहीये ग ताई, पण आज मलाही कळालं आहे की तुम्हा लोकांना अंतर ठेवून प्रेम करता येतं, काळजी करता येते, स्वतःवर आणि अगदी समोरच्यावरही ताबा ठेवता येतो, परंतु विश्वास मात्र ठेवता येत नाही. हो ना ताई, हेच आहे ना खरं. हो ना पार्थ, असं म्हणत आता काव्या जीवालाही प्रश्न करते, परंतु जीवा काव्याच्या प्रश्नाचं उत्तर न देत नंदिनीला विचारतो, नंदिनी तुम्हाला खरंच असं वाटते की जीवाने तुम्हाला दारू पाजली आणि तुम्हाला बोलतं केलंय. तर नंदिनी पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, नाही माहीत, पण जीवा स्वतः मला म्हणालेत की नंदिनी मान्य कर की मी जिंकलो आहे आणि बाबाही मला म्हणालेत की जीवाने हे जिंकण्यासाठीच केलं आहे, स्वतःला जिंकवण्यासाठी त्याने तुला दारू पाजली. त्यामुळे मला खरंच माहीत नाही की नक्की काय खरं आहे की काय खोटं आहे. खरं तर माझ्या मनात जे आहे ते ओटावर कधीच आलं नसतं आणि म्हणूनच त्यांनी कदाचित दारू वगैरे. आता मात्र पार्थ आणि काव्याला धक्काच बसतो. दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. इकडे नंदिनी रडतच बोलत असते. तर दुसरीकडे जीवा आता गुड्डूला म्हणतो, दारू पिलेल्या माणसाची थोड्या वेळाने का होईना परंतु नशा उतरते, परंतु अविश्वासाने भरलेल्या माणसाची नशा कधीच उतरत नाही. कायमच त्याच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल अविश्वास असतो आणि तो अविश्वासच आपल्या नात्यांचा घात करत असतो. आणि आता तर मला कोणाचीही नशा उतरायचीच नाहीये. खरं तर आता मीच शुद्धीवर आलो आहे. मलाच कळून चुकलं आहे की आता जे व्हायचंय ते होणारच आणि ते कोणीही टळू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर गुड्डूला धक्काच बसतो. गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तुम्ही हे काय बोलत आहात, काय होणार आहे नक्की. तर गुड्डूला जीवा म्हणू लागतो, हेच की आता आमच्या डिवोर्सचा 6वा महिना, हा महिना संपला की मग पुढच्या महिन्यात आम्हा दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि सगळं संपणार आहे. हे नातंही संपणार आहे आणि हे प्रेमही संपणार.
आता हे ऐकल्यानंतर गुड्डूला धक्काच बसतो. गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तुम्ही हे काय बोलत आहात? अहो सगळी पब्लिक तुम्हाला लवगुरू मानत आहे आणि तुम्ही दोघांनी एकत्र यावं यासाठीच आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. आमची नजर तुम्हा दोघांना एकत्र शोधत आहे आणि तुम्ही असं का बोलत आहात? नाही जीवा भैया, असं काहीही होणार नाही. जीवा भैया तुम्ही वेगळे होणार नाही आहात. प्लीज जीवा भैया असं बोलू नका. तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करा. पिंकी कसम नक्कीच तुमचं प्रेम जिंकेल. तर जीवा गुड्डूला म्हणतो, काळजी घे. 21 दिवसात नंदिनीने नाही पण तू मात्र मला जिंकलेस. पण हो, देव करो आणि तुझ्यातलं आणि पिंकीतलं भांडण लवकरच मिटो. तुम्ही दोघंही लवकरच एकत्र यावे एवढंच मला वाटतंय. आणि गुड्डू मी खरंच तुला मिस करेन. गुड बाय असं म्हणत जीवा फोन ठेवतो. गुड्डू बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जीवा मात्र फोन कट करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनी पार्थला म्हणू लागते, जाऊ देत ना, मला आता या विषयावर खरंच काही बोलायचं नाही आहे. आपण प्लीज या विषयावर नको बोलूयात. परंतु पार्थ आता जीवा घरी आले आहेत तर तुम्ही सर्वांनीच त्यांची काळजी घ्या. त्यांच्या आवडतं त्यांना खाऊ घाला. त्यांची खरंच खूप अगदी मनापासून काळजी घ्या. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको असं म्हणत नंदिनी काळजीनेच आता जीवाबद्दल बोलत असते. परंतु इकडे मात्र काव्याचा राग अनावर होतो आणि काव्या पार्थचा मोबाईल हातात घेते आणि फोन कट करते. पार्थ काव्याकडे पाहतो. इकडे मात्र नंदिनी हॅलो बोलत असते परंतु फोन मात्र कट झालेला असतो. तर पार्थ काव्याला म्हणू लागतो, काव्या हो त्या बोलत होत्या. तर काव्या म्हणू लागते, आता ताईचं बोलणं कानात नाही तर डोक्यात जाऊ लागलं आहे. उगाच हे काळजीचं कुंपण नको आहे. उगाच रोजचं मरण मला नकोसं वाटायला लागले. असं वाटते की एकदाच काही ते मरण येऊ देत आणि मोकळं व्हायला होऊ देत. असं म्हणत काव्या खूप चिडलेली असते कारण नंदिनीचं वागणं काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं. काव्या म्हणू लागते, एकदाच काय तो या नात्याचा निर्णय घ्या आणि तुकडा पाडा. खरंच मला या सगळ्याचा खूप वैताग आला आहे. हे सगळं काही रोजचं सहन करण्याच्या पलीकडे होत आहे आणि आता सहनशीलताही संपत आली आहे. काव्याला पार्थ म्हणतो, काव्या अगं तू काय बोलतेस? परंतु काव्या पार्थचा मोबाईल त्याच्या हातात ठेवत तिथून निघून जाते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा खूप रडत असतो. काव्या त्याला सावरते. त्याच्या हातावर हात ठेवत त्याला शांत करत म्हणते, शांत हो रे जीवा, या सगळ्याचा एवढा विचार करू नकोस. कारण आपण खरं प्रेम केलं आहे आणि जे आपलं आहे ते आपल्यालाच मिळणार आहे. जीवा विश्वास ठेव. कारण विश्वास ठेवायला आपल्याला आपल्या पार्टनर्सने शिकवलं आहे. आणि काव्या आणि जीवाचं हे बोलणं पार्थ ऐकत असतो. पार्थलाही आता काव्याच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. आता पार्थ नंदिनीला भेटायला येतो आणि म्हणू लागतो, ते प्रेमात पडले आहेत आणि आत्तासुद्धा आपणही या अंधारातून बाहेर येऊयात. आता ऐन फेब्रुवारीमध्ये आपल्या प्रेमाची दिवाळी लखलखते. नंदिनी आता नंदिनी आणि पार्थ दोघंही आपल्या प्रेमाचा स्वीकार करतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.